जोशी, परडे, अमरावतीची ग्रामदेवता अंबाबाई आणि इंदिराबाई यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या मुख्याध्यापिका मॅडम आदरणीय सोमन सर, निंबुळे सर आणि आजची सत्कार होती ठाकरे सर आणि सवयी. ॲक्च्युली आधीच म्हटलंय की ठाकरे सरांनी 23 इयर्स आपल्या या संस्थेला दिलेले आहेत. पण ज्यांनी चंद्राचा प्रवास जवळून बघितला असेल तर आधीचे 18 वर्ष गृहीत धरले गेलेले नाही आहेत. मला असं वाटते की 1997-96 पासून दादा इथे काम करतात. 2003 मध्ये अपॉइंटमेंट भेटली, ही गोष्ट वेगळी, पण 96 ते 3 हा सुद्धा कार्यकाळ दादांनी इतकाच यशस्वीपणे पार केला जितका की त्यांनी उरलेला 30 वर्ष केलेला होता. चौदादा म्हणजे असं एक रसायन आहे की ज्याला ते समजलं तो त्याच्या मनात जाऊन बसलेलं. आणि आज सोमन सर असल्यामुळे मी थोडंसं शब्दांना आवड होतो. अदरवाईज या व्यक्तीच्या तोंडात जे काही शब्द आहेत अधोरेखित काहीतरी मी त्या शब्दांना इंटरनेटवर टाकून पाहिलं होतं याचा अर्थ काय होता. सर मी खरं सांगतो, इंटरनेटच्या चॅट जीपीटीने मला सांगितलं की या शब्दाचा अर्थ मला समजत नाही, आणखी काहीतरी मला याच्यात ॲडिशनल माहिती द्यावी. आणि ते शब्द कुठले आहेत हे प्रत्येक शिक्षकाला माहित आहे. आणि स्टाफरूम मध्ये जो शब्द उच्चारला गेला तो लेडीज स्टाफरूम पर्यंत ऐकला जातो. इतका जबरदस्त आवाज आमच्या मात्र एक निश्चित आहे की या व्यक्तीने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे स्थान निर्माण केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट. म्हणजे विद्यार्थी जर बाहेर भेटला आणि आपण जर म्हटलं की नियासुलबेनला शिकतो आणि तो जर नियासुलबेनचा आधीचा माजी विद्यार्थी असेल 1996 पासूनचा तर तो काय तुला विद्यार्थी ठाकरे सर आहेत काय ते ठाकरे सर आहे रिटायर झालेच नाही का ते म्हटलं नाही वाटत नाही की रिटायर झाले म्हणून ते. म्हणजे मुलं अजूनही याच अपेक्षित असतात की ठाकरे सर आहे म्हणजे आपलं काम तिथं 100% होणार. आणि प्रत्येक शिक्षकाने जे सांगितलं की ठाकरे सरांची विद्यार्थ्यांप्रती किंवा पालकांप्रती जी भावना असते मी आहे ना तुम्ही बिनधास्त. ऍडमिशनच्या वेळेस 5वीची ऍडमिशन असो सुकडी गावात असो मी सुद्धा झालो असतो ऍडमिशनच्यासाठी. मला चांगलं माहित आहे की समोरच्या व्यक्तीला दादा असेल वहिनी मावशी ताई पण इतकं विश्वासात घेऊन सांगतं की तुमचं लेकरू जर आमच्या हातात आलं तुम्ही बिंदास मध्ये राहा ते आमच्याच घरी आहे. इतका विश्वास तो त्या व्यक्तीच्या मनात ठेवत होता. काही वर्ष असे होते की सुकडी गावातले मॅक्स टू मॅक्स विद्यार्थी आपल्याला नियासुलबेनमध्ये यायचे. यासाठी वर्षभर तिथल्या वाऱ्या करणे, त्या लोकांनाशी संपर्क साधणे आणि ज्या युगामध्ये विद्यार्थी खेचण्याची स्पर्धा सुरू आहे अशा ठिकाणी बाहेरगावचा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये सहज येणे किंवा फक्त चंद्र ठाकरे हेच बिलकुल एकमेव एक आलो. आता सर सेवानिवृत्त होते. टेक्निकल पार्ट आहे सोमन सरांनी सांगितलं मागच्या वर्षी सोमन सर रिटायर झाले पण सोमन सर रिटायर झाले असं वाटतं का आपल्याला अजिबात काहीच वाटत नाही. मला ते एक वर्ष की सोमन सर रिटायर झाले म्हणून 1 वर्ष गेलेलं कळालं गेलं कसं हे माहिती नाही पडलं. निंबुळे सर मागच्या महिन्यात गेले त्यामुळे निंबुळे सरचे करून आपण घेऊन जाईल कारण काय की
प्रत्येक याचा OTP जाते कोणाला जाते पुढे जातात. आधी आमच्या त्याच्यामध्ये तो OTP येणार आहे सगळ्यांकडे. म्हणजे आपल्याकडे जे लोक जुळतात यांना आपण सहजासहजी सोडत नाही. आणि सोबत सरांच्या भागात जो एकदा व्यक्ती बसलेला असतो तो तर निश्चितच मी सांगतो की नागपुरात कसं वापस आहे, लवकर वापस आहे, तर बस उद्या राहतो. म्हणजे इथपर्यंत लोकांसोबत त्यांचं कनेक्शन असते, लोकांसोबत ते राहतात. चंद्रदा इथून आमच्यासोबत राहणार त्यात काही विषय नाही आहे. मात्र आज जे 31 जुलैला जे ते सेवानिवृत्त होत आहेत याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये ते अतिशय आनंदाचं, सुखी समाधानाचं आणि आरोग्यमयी ते जीवन जगतील अशी मी देवाजवळ आंबाबाईवर प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मला